कूडल संगम देवा उत्तम लेखक, प्रभावी वक्ते आणि सर्जनशील अनुवादक म्हणून परिचित असलेले चन्नवीर भद्रेश्वर मठ व्यवसायाने पत्रकार आहेत. ते पत्रकारिका महाविद्यालयात अध्यापनही करतात. इंग्रजी साहित्य आणि पत्रकारिका व माध्यमशास्त्र या विषयाचे ते पदव्युत्तर पदवीधर आहेत. समकालीन घटनांचे भाष्यकार, पुस्तकांसोबतच माणसं वाचण्यात रस असलेले लेखक आहेत. मराठी संत व कन्नड शरण परंपरांचा परस्पर संबंध, वारकरी संप्रदायावर शरणांचा प्रभाव आणि सीमावर्ती भागातील मिश्र संस्कृतीचे अभ्यासक आहेत. बसवादी शरणांच्या वचन साहित्याचे संशोधन, अनुवाद आणि प्रकाशन करणाऱ्या सोलापूर येथील शरण साहित्य अध्यासन या प्रकल्पाचे विश्वस्त आहेत. विविध अनुवाद कार्यशाळात त्यांचा सहभाग आहे. मराठीसह इंग्लिश, हिंदी आणि कन्नड या भाषांवर प्रभुत्व असून स्वतंत्रपणे लिहिण्याची क्षमता असलेले लेखक आहेत. त्यांनी दैनिक संचार, केसरी, एकमत, लोकमत आणि पुण्यनगरी अशा विविध दैनिकात 20 वर्ष पत्रकारिता केली आहे. महात्मा बसवांना प्रति लिंगायत तत्वज्ञानाचा 360 अंशांनी वेध घेणाऱ्या लिंगायत स्वतंत्र धर्मच या बहुचर्चित ग्रंथाचे लेखक आणि आपल्या सर्वांना माहीत असलेले बसववाणी चॅनलचे संपादक आहेत. तर मी त्यांना आमंत्रित करते आणि दादांना आमची स्वीकारली आणि बसव मंच आपल्यासाठी खुला आहे, आपण घ्यावा अशी मी विनंती करते. सोनलिंगीचे भूषण सोनलीला भूकैलास करणारे परमेश्वरांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि आज जेंडर बायसवर बोलणं म्हणजे बातमी होते. बाबा तो स्त्रीवादी विचाराचा कार्यकर्ता आहे, स्त्री भ्रूण हत्येच्या विरोधात काम करणारी ती ऍक्टिव्हिस्ट आहे. 2021 मध्ये जर ते कौतुकाचा विषय असेल, आजपासून 900 वर्षापूर्वी म्हणजे 12व्या शतकात ज्या माणसानं जेंडर बायस धिक्कारलं, स्त्री पुरुष समानता मांडली, जातीभेद नाकारलं, सर्वात महत्त्वाचं वर्गभेद नाकारलं, अशा विश्व गुरु, आपण शक्यतो गुरु शब्द वापरत नाही, पण लोक रूढी पडलेली आहे, जगज्योती बसवण्णा जगदण्णा यांच्या चरणी नतमस्तक होतो. तर बसवादी शरणांनी ज्याला अरिव म्हटलंय, आत्मप्रज्ञा, ज्याला इंग्रजीमध्ये आपण सेल्फ कॉन्शियसनेस म्हणून, सत्सद विवेकबुद्धी, जे आपल्या मनात आहे, जे माझ्या मनात आहे, जे चराचरात सामावून गेले, अशा सदसद विवेकबुद्धीला, आपल्या मनातील अरिवला मी नतमस्तक होतो. शरणू शरणार्थी. ज्ञानराज नावाचा मुलगा ज्ञानेश्वर झाला, सिद्धारामय्या सिद्धरामेश्वर झाला, तसं बसवराज नावाचा मुलगा, बसवण्णा नावाचा लोकोत्तर पुरुष, ज्यांनी त्याच्यातलं ईश्वर पाहिला, त्या लोकांनी त्याला ईश्वर करून टाकला, बसवेश्वर करून टाकला. पण त्याचे तोटेही आपण आज 900 वर्षानंतरही बसवण्णाला, बसवराजाला, बसवरसाला बसवेश्वर केल्याचे तोटे आपण सध्या भोगतोय. मला वाटतं की हे व्यवस्थेनं आपल्यावर उगवलेला सगळ्यात मोठा सूड आहे. कारण व्यवस्थेनं, ज्या व्यवस्थेचं नाव घ्यायची काय गरज नाही असं मला वाटत नाही, कारण व्यवस्थेनं बुद्धाला 10वा अवतार करून टाकला, परंतु व्यवस्थेने त्याची पूजा नाही केली. बुद्धांची कुठं मंदिरं दिसत नाहीत, यांच्या देवाऱ्यावर बुद्ध दिसत नाहीत, परंतु आम्हा बहुजनांना सांगताना मात्र हे म्हणाले की बुद्ध विष्णूचा 10वा अवतार होता. त्याच पद्धतीने ज्यांनी बसवण्णाला बैल केला, त्याच लोकांनी बसवण्णातलं ईश्वर शोधला. ते ईश्वर तर आम्ही शोधलं होतं, वी द मास पीपल, आम्ही गावाबाहेर, गावकुसाबाहेरची लोक आहे. लिंगायत ही हा कोण आहे, हा नंतर येईन मी त्याच्याकडे. आम्ही त्याच्यातला ईश्वर शोधला होता आणि त्याच्या ईश्वर असण्यावर त्या लोकांनी कॉन्क्रीट केलं. बसवेश्वरच म्हणायचं, त्याला बसवण्णा म्हणायचं नाही. नाही, बसवण्णा ठरविलं. म्हणून मला वाटतं बसवण्णा इज अ प्रॉपर नेम. आक्षेप असू शकतात, तुम्हाला काय म्हणायचं तुम्ही म्हणू शकता. काही लोक अधिकारानं, ना मापपणं ना मांडणं म्हणून त्याला एकेरी बोलू शकतात, त्यांचा अधिकार आहे. ज्यांना काय बोलायचं त्यांनी शोधावं आपापल्या पद्धतीने. परंतु बसवराजा, बसवरसा, बसवण्णा, मला वाटतं हे प्रॉपर नाव आहे. बसवादी शरण जेव्हा आपण म्हणतो, बसवादी शरणांनी वचन साहित्याची निर्मिती केली आपण सांगतो. आता मी सगळ्यांना माहीत आहे माहीत नाही हा विषय अलहिदा,
पण मी 2-3 गोष्टी क्लिअर करणार आहे, जे नव्यानेच जॉईन झालेले असतील किंवा ज्यांना हे बसवांना माहीत असतील नसतील असं काही विषय नाही. मी सांगणार आहे बसवांना बागेवाडीमध्ये जन्मलेले नव्हते तर सान फ्रान्सिस्कोला जन्मले होते असं मी सांगणार आहे का? नाही. बसवांनांचं ऐक्यस्थळ कुडल संगम नाहीये आणि हे आमच्या मंगळवेढ्यात झालं असं मी म्हणेन का? नाही. बसवांना सगळ्यांना बसवांनांचं चरित्र, बसवांनांचं जे काही क्रोनॉलॉजी आहे हे सगळ्यांना माहीत आहे. ते गृहीत धरून मी 2-3 गोष्टी आपल्याला समोर क्लिअर करणार आहे. आपण वचन या साहित्य संदर्भात बोलणार आहोत. वचन म्हणजे काय? वचन म्हणजे टू प्रॉमिस आहे. वचन म्हणजे सगळ्यांनी कविता लिहिल्या तसे त्या कविता नाही आहेत त्यांच्या. आपण त्यांना भले रचनाकार म्हणू शकतो. सिद्धरामेश्वर कोण होते? ते प्रतिभावान कवी होते. कसं काय? त्यांनी वचनांची निर्मिती केली. येस, बरोबर आहे. अक्क महादेवी कोण होत्या? ते विरांगिणी होत्या, त्या विरक्तिणी होत्या आणि त्या संवेदनशील कवी होत्या. येस, संवेदनशील कवी होत्या त्या. त्यांनी वचनं लिहिली, कवनं नाही लिहिली. या गोष्टी कवन, कविता आणि वचनामध्ये आपल्याला आधी फरक समजून घ्यावा लागेल. वचन काय आहे? वचन हे वर्डसवर्थच्या व्याख्येसारखं कविता उत्स्फूर्तपणे फुटलेलं नाहीये. या लोकांनी यांना जे जाणवलं, यांनी जे अनुभव भोगलं, यांना जे अनुभव आले ते त्यांनी लिहून काढलं. तो टेक्स्ट म्हणजे वचन आहे. वचन पोएट्री आहे, हो, तो प्रोज पोएट्रीचा फॉर्म आहे. इंग्रजीमध्ये ज्याला आपण प्रोज पोएट्री म्हणतो तो गद्य पद्य प्रकार आहे. त्यांची रचना मुक्त छंदातली आहे म्हणजे वचन. शरणांनी काय आमच्या मराठी संतांनी सांगितलं की बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. परंतु शरणांचं असं नाहीये. बसवण्णा आणि बसवादी शरणांचं म्हणणं असं आहे, बोले तैसे चाले नव्हे, जो चाले, जो आधी वागेल आणि त्या पद्धतीनं जो बोलेल त्याची आपल्याला पावलं बांधायची. सरसकट आले कुणीतरी भगवे कपडे घालून लाईन लावून पाया पडा त्याचे, असं नाही होणार. तो त्याच्या वागण्यामध्ये, त्याच्या कथनीमध्ये, त्याच्या करणीमध्ये, त्याच्या वाणीमध्ये आणि त्याच्या वागण्यामध्ये जर फरक नसेल तर तोच वंदनीय आहे, तोच वंद्य आहे. हा झाला वचनाचा विषय. मग वचन कुणी लिहिली? कुणीही लिहिली. कुणीही लिहिली म्हणजे जे गावकुसा बाहेर होते, ज्यांना मंदिरात येणं वर्ज्य होतं, पुस्तकं वाचायची तर खूप लांबचीच गोष्ट आहे. ज्या लोकांना मंत्र उच्चारण, ओम नमः शिवाय उच्चारणं पाप होतं, हा पोरगा ओम नमः शिवायचा उच्चार करतो म्हणून लोकांनी तिची जीभ छाटलेली होती. त्या काळात वचन त्यात शूद्राती शूद्रांनी लिहिली, सुळे संकवीने लिहिले, डोर कक्क्यांनी वचनं लिहिली, चन्नयांनी वचनं लिहिली. मग काय झालं? हे काय जादू झाली? ती जादू होती बसवण्णा नावाच्या लोकोत्तर पुरुषाची. बसवण्णा हे असे होते जे स्वतःही ते गुरु म्हणून घेत नाहीत. तोच मी दंडे मॅडमनं सांगितलं की, आपल्या पट्टण मॅडमनं सांगितलं की खुद बसवण्णांनी सांगितलं की बाबा मला गुरु वगैरे म्हणू नका, मला हारू वगैरे म्हणू नका. त्यांचं वचन आहे की शक्ती एंबेने शिरियाळानं, मादार एंबेने चेन्नईनं. जर आपण शिरियाळाला शक्ती म्हणणार नसू, चेन्नईला मादार मांग म्हणणार नसू, ककयला डोहर म्हणणार नसू, तर मला तुम्ही असं हारू वगैरे पंडित, असं ब्राह्मण, अग्रहारातला असं म्हणू नका ना. मलाही तुम्ही शरण म्हणा. ते जर शरण असतील, मी सुद्धा शरणच आहे आणि माझा उल्लेख तुम्ही शरण म्हणूनच करा. हे काय आहे? ही इक्वेलिटी आहे. बसवण्णांनी अशा तळागाळातल्या लोकांना आधी तर शिक्षित केलं. त्यांचा इतका प्रभाव होता. असं एकाएकी आज जर गुगल मीट घ्यायचंय तर 10 लोक जॉईन आहेत रोज. कित्येक लोक सेशन्स रोज संध्याकाळी असतात. 10 ते 12 लोक नेहमीचे यशस्वी कलाकार ऑर्केस्ट्रा सारखं असतात. त्या काळी महात्मा बसवण्णांच्या माग एक समाज चालून आला. तो पुढे जातायत बसवण्णा आणि माग लोक आंधळेपणानं त्यांच्या फॉलो करतायत. कोण कोण होते ते मी पुन्हा त्याच्यात जात नाहीये. कुणी अफगाणिस्तानवाला, कुणी काश्मीर वरून आला वगैरे, सगळं आपल्याला माहित आहे. ती जादू होती महात्मा बसवण्णामध्ये. महात्मा बसवण्णांनी शूद्राती शूद्रांना शिक्षित केलं, त्यांना मुख्य प्रवाहात आणलं. मुख्य प्रवाहात आणलं इतकं नव्हे, जे ग्रंथ प्रामाण्य समाज व्यवस्था होती की वेदामध्ये असं सांगितलंय, आगमामध्ये असं सांगितलंय, त्या शास्त्रामध्ये असं सांगितलं. जेव्हा ठेंबा मिरवलं जायचं त्या काळी
बसवांनी सांगितलं हे सगळं झूट आहे, पहा मी वेदांवर आसूड ओढेन, आगमांचं नाक कापेन. कुठून भाषा आली? मला वाटतं की 5 ते 6 शरण असे आहेत जे खऱ्या अर्थानं संस्कृत पंडित आहेत. त्यात खुद बसवण्णा आहेत, चन्नबसवण्णा आहेत, अल्लमा आहेत आणि सिद्धरामेश्वर आहेत, आमचे हविनाळ कल्लय आहेत. 5-6 शरण असे आहेत की त्यांना संस्कृतचा अभ्यास होता, त्यांना या शास्त्रांचा अभ्यास होता, वेदांचा अभ्यास होता, आगमांचा अभ्यास होता. म्हणून यांच्या वचनामध्ये हे संस्कृत श्लोक यांनी कोट केलेला आहे. बहुजन समाजातील आलेली जी काही वचनकार आहेत त्यांच्या वचनामध्ये आपल्याला असे संस्कृत प्रचुर लाईन्स आपल्याला मिळत नाही. आपण हा फरक समजून घ्यायला हवा. जेव्हा वचनांचा शोध सुरू झाला, वचने बघा कोणाची सापडली, सगळ्यात जास्त सिद्धरामय्यांची सापडलेली, सिद्धरामेश्वरांची. त्याच्यानंतर बस मी आकडे सांगणार नाही, कारण हा प्रवास निरंतर आहे. वचनांचा शोध घेणं आणि आडूमात, ज्याला आपण जनपदामध्ये सांगतो की जनपदामध्ये कित्येक वचन असे आहेत जे हिडून आहेत. त्याच्यामुळं मला आपण उगा सांगू नये की वचन खूप एवढी वचन तेवढी वचन वगैरे मिळाली. अपरंपार वचन आहेत, कारण खुद सिद्धरामेश्वर सांगतात की मी 68,000 वचनांचा रचयिता आहे. चन्नबसवण्णांचं वचन आहे की कुणाची किती वचन आहेत, कुणाची किती वचन आहेत, कुणाची किती वचन आहेत. त्याच्यामुळं कल्याण क्रांतीनंतर, कल्याण क्रांती जेव्हा झाली, आपण कल्याण क्रांतीकडे येणार आहोत, ते की सगळ्यात आधी काय जाळालं तर व्यवस्थेनं सर्वप्रथम लायब्ररीला आग लावली, यांची वचनं जाळली. मी 3 गोष्टीकडे आपलं लक्ष वेधू इच्छितो. बौद्ध धर्माचा जेव्हा उदय झाला, बौद्ध धर्म जेव्हा टिपेला होता, जेव्हा त्याला सुवर्णयुग आपण म्हणतो, त्यावेळी सर्वात मोठ्या संस्था कुठल्या होत्या नावाजलेल्या? ती होते 2 विद्यापीठ. एक तक्षशिला विद्यापीठ होतं, दुसरं नालंदा विद्यापीठ होतं. आज आपल्याला इथंच कुठेतरी तक्षशिला विद्यापीठ होतं, इथंच कुठेतरी नालंदा विद्यापीठ होतं असं शोधावं लागतं. व्यवस्थेनं सर्वात पहिलं काय केलं तर तुमच्या ज्ञान मंदिरांवर हल्ला केला. याच लोकांनी बुद्धाला बुडवलं, याच लोकांनी या विद्यापीठांना बुडवलं. तीच लोक नंतर वेगवेगळ्या कपड्यामध्ये, वेगवेगळ्या व्रॅपरमध्ये आले. त्यांनी जेव्हा कल्याणमध्ये शरणावर हल्ला झाला, सर्वप्रथम त्यांनी वचनांचे गट्टे जाळले, अनुभव मंडपाला आग लावली, वचनांच्या संग्रहाला आग लावली. त्यांचं हेतू काय? आता आपल्याला हा हेतू लक्षात घेतला पाहिजे. आपण यांचं काय म्हणणं होतं की तुम्हाला ज्ञानापासून दूर ठेवणं हा त्यांचा पहिला अजेंडा आहे. ते वेळोवेळी यशस्वी होत आले. वचनं जाळली. वचनं जाळल्यानंतर आज आपण त्याच्यानंतर थेट 800 वर्षानंतर भगू हळकुट्टी नावाचे एक संत आले. तो अवतार पुरुषच म्हणूया आपण. भलेही आपण बोलताना अवतारावर विश्वास ठेवणार नाही असं जरी म्हणत असू, तरी भगू हळकट्टी नावाचा एक अवतारी पुरुष येतो आणि ते जवळपास 800 वर्षानंतर, 750 वर्षानंतर ते वचनांचा नव्यानं क्रम लावतात, वचनं शोधून काढतात. त्यासाठी त्यांनी काय काय त्याग केला सर्वश्रुत आहे, तो पूजनीय वंदनीयच आहे. त्याच्यानंतर हर्डेकर मंजप्पांनी बसवण्णांची जयंती साजरी करण्यासाठी कित्येक मठांचे चप्पल झिजवले, तरीही व्यवस्थेनं तो एकमत होऊ दिलेला नाही. जय तुकारामांच्या बाबतीत काय तेच झालं. म्हणजे आपण 3 गोष्टी आता मी जे म्हणालो की आपण बुद्धांपासून आलो. आधी नालंदा विद्यापीठावर हल्ला झाला, तक्षशिला नष्ट गेलं, म्हणजे ज्ञानमंदिरं नष्ट झाली. त्याच्यानंतर 12व्या शतकात वचनांचे गट्टे जाळण्यात आले. त्याच्यानंतर तुकोबारायांच्या गाथा या इंद्रायणीत वाहून सोडून देण्यात आल्या. याचा अर्थ काय होतो? बरं, आता वचनं तुम्ही जाळले, व्यवस्थेनं वचनं जाळली, वचनं नष्ट झाली का? नाही, वचनं जिवंतच होती. मग कुणी जिवंत ठेवली? हेच गावकुसा बाहेरचे लोक होते, ज्यांना बसवण्णा आपले वाटायचे, ज्यांना बसवण्णा अण्णा वाटायचे, आप्पा वाटच्या. बसवा तंदे म्हणणारे भरपूर लोक आहेत, बसवा आप्पा नवरू म्हणणारे भरपूर लोक आहेत. त्या लोकांनी बसवण्णांची वचने जिवंत ठेवली. मौखिक परंपरेतून तुकारामांच्या गाथा तरारून वर आल्या आपण जेव्हा सांगतो, त्याच पद्धतीनं भलेही व्यवस्थेनं, भलेही बिज्जळाच्या सैनिक असतील किंवा ते पुरोहित मंडळी असतील किंवा वर्णाश्रमातले ते उच्चभ्रू असतील,
हे भट ब्राह्मण असतील, कुणीही असेल, कुणी ज्यांनी ज्यांनी वचन जाळलं त्यांचा हेतू पूर्ण झालेला नाहीच. त्याचं कारण असं आहे, वचन आजही जिवंत आहेत. माझी आजी दळताना अल्लप्रभूंची वचनं म्हणायची, बेडगीन वचनं म्हणायची. माझ्या आत्या जे आज जगन्माता जगदेवीताई भद्रेश्वर मठ म्हणून प्रसिद्ध आहे, त्या अक्कमादेवीची वचनं म्हणायच्या, बसवण्णांची वचनं म्हणायचे. त्यांनी आम्हाला वचनं शिकवली लहानपणापासून. मग हे कसं आलं, कुठून आलं हे? ही वचनं आमच्या नसा नसात भिनलेली होती. आजीकडून तिच्या सुनेकडं, आजीकडून तिच्या लेकीकडं, तिच्या आजीकडून, तिच्या आत्याकडून, तिच्या सासूकडून, तिच्या आईकडून हे वचनं आपल्याला पाझरत पाझरत पाझरत, जसं पाटली होत्या सोन्याच्या आणि आमच्या आजीच्या आहेत म्हणून सन्मानानं आपण फक्त दसऱ्याला किंवा दिवाळीच्या पाडव्याला पूजा करून ठेवतो पारंपरिक दागिने, त्या पद्धतीनं वारशानं हा ऐवज आपल्याकडे आला. फक्त त्या डॉक्युमेंटेशनच्या पातळीवर नव्हतोय. आणि गु हळकट्टी नावाच्या संतानं, वर्तस्थ योग्यानं ते आपल्याला सगळं शोधून दिलं. तीच कथा आहे वचनांच्या संपन्नतेची. वचन कसं जिवंत राहिली आपण पाहिलं. आपण दुसरीकडं कल्याणदण्णा आणि बारो बसवण्णा नी बरदिरलू जगवेल्ला अळीगा लवण्णा कुणी म्हटलं? कुठल्या मंदिरातून आवाज आला हा? नाही. कुठल्या मठातून आवाज आला? कुणीतरी मठात एक महाराज बसलेले पूजेला आणि कल्याणदण्णा आणि बारो बसवण्णा असं म्हटलंय? नाही. कल्याणाच्या थोरले दादा तू ये रे बा, ये रे बा कुणी सांगितलंय? ज्यांना वाटायचं की अण्णा हा माणूस असा आहे, आप्पा नंतर, आप्पा म्हणजे आपण वडील, ज्यांना मराठीमध्ये आपण दादा म्हणतो, कल्याणाच्या दादा असा माणूस आहे दादा, तो वडिलानंतर त्या कुटुंबाची काळजी घेतो. वडील गेल्यानंतर थोरला जर भाऊ असेल, त्या भावाच्या खांद्यावर हात ठेवून आलेला जे काय ज्येष्ठ माणूस सांगतो, बाबा रे बाबा वडील तर गेले, आता तूच ह्या सगळ्या कच्च्या बच्चांना बाबा आहेस, तू थोरला आहेस, तू अण्णा आहेस आणि तुला या कुटुंबाची, तुझ्या वडिलाच्या कुटुंबाची काळजी घ्यायची. बसवण्णा त्या अर्थानं कल्याणच्या कुटुंबाचे, प्रत्येक घराचे अण्णा होते. ते वडिलानंतर त्या काळजीनं, त्या श्रद्धेनं, त्या पोटतिडकीनं त्यांनी समाजाची काळजी घेतली. त्या पोटतिडकीनं त्यांनी समस्त सकल जीवात्म्यांच्या कल्याणाचा विचार जो कोणी करतो, पशु पक्षी प्राणी, या सगळ्यांच्या चराचराच्या कल्याणाचा ध्यास बसवण्णांनी घेतला होता. आणि त्या ध्यासाचा स्क्रिप्ट जो संहिता आहे, लिहिलेली संहिता आहे, ते म्हणजे वचन साहित्य. वचन साहित्यामध्ये आणि अभंगामध्ये बेसिक फरक आहे. अभंगात गेयता आहे, अभंग त्या चालीबद्धरित्या आपण म्हणू शकतो. वचनांचं तसं नाहीये की वचन साहित्य कुणाचे किती सापडले हा आपला विषय नाहीये. बर, वचनांबद्दल बोलताना मला हे आवर्जून सांगायचं आहे, 4-5 वचनं जी अशी आहेत बसवण्णांची, असं होत नाहीये की 4-5 वचनच फेमस नाही आहेत. बसवण्णांची सगळीच वचनं तितक्याच ताकदीची आहेत. बरेच शरणांची वचनं जे आपल्याला टेक्स्टच्या पातळीवर समान दिसत असतील, परंतु त्यांच्या आकलनाचा, आशयाचा आणि स्वानुभवाचा गंध त्याला आहे. म्हणजे कुणीतरी शाण्या माणसानं बसून 8 दिवस मला एक कादंबरी लिहायची असं वचनं लिहिलेली नाहीये त्या लोकांनी. बसवादी शरणांचा हेतू अनुभवाच असा आहे की प्रत्येकाला स्वतंत्र यायचं आहे. पट्टण मॅडमनी सांगितलं की स्वतःची ओळख करून घ्यायची आहे तुम्हाला वचन वाचताना. माझं पर्सनल ओळख असं आहे की जेव्हा मी डिप्रेशन मध्ये होतो, मी एका टोकाला फ्रस्ट्रेशन मध्ये आलो होतो, त्यावेळी मी पट्टण सरांना सोलापूर मधून भेटायला गेलो होतो पुण्याला. त्यात एक पूर्ण दिवसभरा मी सोबत होतो. मी त्यांना कारण का कशामुळे मी टेन्शन मध्ये आहे, डिप्रेशन मध्ये आहे, मी त्यांना कारण सांगितलं नाही. पण मी गेल्याबरोबर सांगितलं, सर मला टेन्शन मध्ये आहे, मी डिप्रेशन मध्ये आहे. मला असं वाटायला की बाबा काय माझं काय मला समजेना. मला असं वाटतं की मी टोकावर चाललो, एका शिखरावर आहे त्या डोंगराच्या, आणि आता मी उडी मारणार आहे. तर मला असं वाटतं की somebody is calling me back. कुणीतरी माझा हात धरून उडतोय, अबे मूर्खा. मला वाटतं ते हात बसवण्णांचा असावा. बुद्धांनी 5 एथिक्स सांगितलेले. जगातलं, मी नेहमी सांगतो की जगातली कोणतीही आई आपल्या मुलाला तू चोरी कर म्हणून सांगत नाही. एक श्यामची आई आहे, साने गुरुजींची आईनंच सांगितलंय की बाबा तू चोरी करू नको, असं नाहीये. आमची आई सुद्धा म्हणाली की बाबा तू चोरी करू नको. आमची आई म्हटली नाही आम्हाला की तू फसव लोकांना, नाही सांगितलंय.
तसं जगातल्या सगळ्याच प्रवादींनी सांगितलं की 5 एथिक्स कॉमन होत्या. ते कुठले आहेत? चोरी करू नको, खोटं बोलू नको, हिंसा करू नको, लोकांना दुखवू नको, लोकांना दुखवू नको म्हणजे हिंसा करू नको. कसंही हिंसा असेल ते. हिंसा म्हणजे आपल्याला वचनांचा अन्वय अर्थ, वचनांचा चुकीचा अर्थ कसं सांगितलं लोकांनी ते मी नंतर येणार आहे. तर बुद्धांनी 5 एथिक्स सांगितले. चोरी करू नको आहे, खोटं बोलू नका आहे. बुद्धांनी एक गोष्ट सांगितली की नशाबाजी करू नका तुम्ही. चोरी करू नका, खोटं बोलू नका, हिंसा करू नका, पण नशाबाजी करू नका. त्यांनी नशेला जास्त महत्व दिला. त्या काळी लोक नशेच्या आहारी जात असतील त्याच्यामुळे ते कदाचित असेल. त्याच्यानंतर भगवान महावीरांनीही 5 मूल्य सांगितले, 5 एथिक्स सांगितले. बुद्धांच्या पंचसूत्रीला पंचशील म्हणतात, तसं महावीरांनीही पंचसूत्री सांगितली. महावीर पुन्हा खोटं बोलू नको, चोरी करू नको सांगतात. महावीर एक गोष्ट ऑड सांगतात, ते म्हणजे ब्रह्मचर्याचं पालन करा सांगतात. आपल्याला ह्या दोन्ही वेगळ्या गोष्टी लक्षपूर्वक समजून घ्यायच्या. एक, बुद्ध सांगतात तुम्ही नशाबाजी करू नका. महावीर सांगतात तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन करा. बाकीचे 4 एथिक्स सगळ्यांचे समान आहेत. सगळ्याच प्रवादींनी सांगितलं की चोरी करू नको, खोटं बोलू नको. परंतु बसवांना इथे कशासाठी बसवांना झाले, कशासाठी ते थोरले भाऊ झाले? मला वाटतं बसवांना 5 एथिक्स सांगतात, 2 एडिशनल एथिक्स सांगतात. 5 एथिक्स वेगळे, 2 एडिशनल सांगतात. आणि हे 7 मूल्य जर आपण स्वीकारले तर तुम्हाला अंतरंग शुद्धी करायची गरज नाही आणि हेच तुमची बहिरंग शुद्धी असेल. अंतरंग शुद्धी हीच असेल, बहिरंग शुद्धी हीच असेल. आणि हेच तुमच्या ईश्वराला, तुमच्या आराध्य दैवताला, भलेही त्या ईश्वराला बसवांना उडल संगम देव म्हणतील, आपण त्याला आपापल्या नावाने, आपण सिद्धराम म्हणूया, आपण आपल्या वडिलांचा शांतली स्वामी म्हणूया, विषय तो नाही आहे. तुमचा जो कोणी ईश्वर आहे, जो कोणी आराध्य दैवत आहे, सगळ्या शरणांची वचनांकिता वेगवेगळी आहे. ह्यामध्येच त्यांची डायव्हर्सिटी आपल्याला समजून घेता येईल. सगळ्यांनी बसवांना जर इष्टलिंग म्हटले असतील, कुणीही इष्टलिंगाला समर्पित करून वचनं लिहिलेली नाहीयेत. सगळ्यांनी त्यांच्या त्यांच्या आराध्य दैवताला स्मरून, त्यांच्या त्यांच्या आराध्य दैवताच्या साक्षीनं वचनं लिहिलीत. सिद्धरामेश्वर कपिल सिद्ध मल्लिकार्जुना म्हणतात, अक्कमादेवी चन्नमल्लिकार्जुनाला साकडं घालते. अल्लमप्रभू गुहेश्वर लिंगाना साक्षी ठेवून गोष्टी सांगतात. गुहेश्वर लिंगा नी देव राधरे ना देव नाही. या सगळ्या गोष्टी कशा आहेत? ते त्यांचे त्यांचे आराध्य दैवत वेगळी आहेत. तो देव कोण आहे? तो निराकार निर्गुण जो असा आहे की आकाशाच्या पलीकडे ज्याचं डोकं आहे, पाताळाच्या पलीकडे ज्याचे पाय आहेत, तो अगम्य अगोचर असा कुणी देव आहे. त्याला नावं यांनी वेगवेगळी दिलेली आहेत. याच्यामध्ये गफलत नाहीये, क्लिअर कट अजेंडा आहे त्यांचा. त्याच्यामुळं वचनामध्ये व्यक्त झालेले ईश्वरी संकल्पना, यांचं आराध्य दैवत हे जरी वेगळे असले तरी ते मूल्य, ज्याला महात्मा फुले निर्मिक म्हणतात, तो बसवांनांचा आणि बसवादी शरणांचा इष्टलिंग आहे. तर आपण 7 एथिक्स कडे आलो की कळबेड ಕೊಲಬೇಡ ಹುಸಿಯ ನುಡಿಯಲು ಬೇಡ ಮುನಿಯ ಬೇಡ ತನ್ನ ಬಣ್ಣಿಸಬೇಡ ಅನ್ಯರಿಗೆ ಅಸಹ್ಯ ಪಡಬೇಡ. ಇದೇ अंतरंग शुद्धी, इदे बहिरंग शुद्धी. खोटं बोलू नको, चोरी करू नको, हिंसा करू नको. म्हणजे हिंसा इन द सेन्स असा आहे, तू आणून गाय मारली पाहिजे, बोकुड कापलं पाहिजे असंच हिंसा नाहीये. तू लोकांना दुखवत असशील, लोकांना शिवीगाळ करत असतील, लोकांच्या मनाविरुद्ध तुझ्या काया वाचा मनसा जर तू दुखवत असतील तर मित्रा ते सुद्धा तुझी हिंसाच आहे. काही लोक असं सांगतात की हिंसा म्हणजे पर्टिक्युलर तलवार घेऊन मारणं गरज नाही, तुम्ही शिव्या दिली तरी ती हिंसाच आहे. तर तन्न बडणीस बेडा 5 एथिक्स कॉमन होत्या. 7वं एथिक्स 6वं एथिक्स बसवांना वेगळं सांगितलं त्या 5 प्रवादी, जगातल्या सगळ्या प्रवादींपेक्षा. तन्न बडणीस बेडा, आपलं कौतुक सांगू नको. त्यासाठी आमच्या जयश्री अक्कानं सांगितलं की नाहीये, मी लई हुशार आहे, मी लई हुशार आहे, मला लई ज्ञान आहे, लई ज्ञान आहे, माझे 9 पुस्तकं छापले. असा जो दर्प आहे तुझ्या मनाला, हा दर्प शिवला नाही पाहिजे मित्रा. तरच तुला उडल संगम देवाला प्रसन्न करण्याची रीत तुला अवगत झाली.
तन्न बनणीचे बेडा. आपलं कौतुक सांगू नको, तू मिले हुशार आहे, मिली हुशार आहे, माझ्याकडे लय पैसा आहे, माझ्याकडे लय पैसा आहे. नाही, नाही म्हणजे नाहीच. इदिरो हळी येलू बेडा. तोंडपाठी करू नको. अण्णा तुमच्यामुळे सगळं चाललंय. चाललेलं आहे. तू असला तरी चालणार आहे, तू नसला तरी चालणार आहे. जर जन्म दिल्यानंतर बाळाची आई जर दुसऱ्या क्षणी एक्सपायर झाली तरी ते बाळ जिवंत राहतं, चांगलं वाढतं. हे तोडपाटकी करणं आहे. कुणापासून कुणी अडत नाहीये, कुणाचं काय राहत नाहीये. तुमच्यामुळे झालंय, तुमच्यामुळे हे सगळं चाललंय. हा सूर्य, आपले जे महाराज मंडळी आहेत ना, ह्यांच्यामुळे चाललंय. ह्याच्या असं केलं की कल्याण होतं तुमचं, मी आलोय म्हणजे तुमचं कल्याण होते. हे जे आहे तोंडपाटकी करणं आणि दुसऱ्यांच्या तोंडावर कौतुक करणं, बसवण्णांनी या दोन गोष्टी स्पष्टपणे नाकारल्या. या दोन गोष्टीवरूनच आपल्याला बुद्धांच्या त्या नशाबाजीच्या विरोधातलं उत्तर मिळतंय. आणि सतीपतीगळ वंदाद भक्ती वप्पोधू शिवंगे जसं शरण सांगतात, सती आणि पती एकरूप होऊन केलेली भक्तीच ईश्वराला प्रिय आहे. या वचनामध्ये, या भूमिकेमध्ये, या सिद्धांतामध्ये आपल्याला वर्धमान महावीरांच्या ब्रह्मचर्य या मूल्याला नाकारल्याचं कारण सापडतं. सगळ्या संतांनी सांगितलं की संसार करावा नेटा, म्हटले तुकाराम महाराज. बसवण्णांनी सांगितलं की संसार, जर तुझं एका स्त्रीवर प्रेम जडलं, इच्छा झाली तर तू तिच्यासोबत लग्न करून सुखानं संसार करावा. मित्रा, लोकांना गंडवत फिरू नये. पाया पडायला भगिनीच्या छातीकडे बघणे, वाकून पाया पडून वापस जात असताना माझ्या बहिणीच्या पाठमुऱ्या अवयवाकडे बघणं, आज जे आपण पाहतो हे किळसवाणं वाटतं. मला वाटतं की महिला, आपल्या श्रोत्यामध्ये महिलांची संख्या जास्त आहे. ज्या माणसाच्या नजरेमध्ये, ज्या माणसाच्या डोळ्यात वासना आहे, हे पुरुषापेक्षाही महिला खूप लवकर ती त्यांना उपजतच काहीतरी वरदान असावं की पुरुषाच्या नजरेतली वासना स्त्रीला लवकर लक्षात येते, तो कोणत्या नजरेनं बघतो म्हणून. त्याच्यामुळं आपण त्या सगळ्या नजरांचा आपण कधी ना कधीतरी लक्षात आलं असेल, आपल्या आलं असेल तर, नसेल तर तुम्ही पाहून घेऊ शकता, तुम्ही क्रॉस चेक करू शकता. ही वृत्ती कशामुळे आली? आपण काय कुणाला थेट टीका गिका वगैरे नाही आहे. मी फक्त की जे आहे ते निरीक्षण माझे नोंदवायलो. तर तुम्ही ही साथ द्यायची. चोरी करू नको, खोटं बोलू नको, हिंसा करू नको, लोकांना निंदा नाराजगी करू नको, कोणावर रागावू नको, तू तोंडपाटली करू नको आणि दुसऱ्यांचं कौतुक करू नको. समोर अनालय भारी असं म्हणू नको. हे जर तू सात मूल्य पालन केलंस तर तुला तुझ्या ईश्वराला प्रसन्न करण्यासाठी तुला जप करायची गरज नाहीये, तुला 16 सोमवार करायची गरज नाहीये, तुला 18 शुक्रवार करायची गरज नाहीये, तुला काहीही करायची गरज नाहीये. सकाळी उठायचंय, तुझी तू पूजा करून घ्यायची आणि तुझ्या कामाला लागायचंय. इदे नम्म कूडल संगम देवन वलिसुव परी. एवढं सरळ सोपं फिलॉसॉफी महात्मा बसवण्णांनी आपल्याला सांगितलं होतं. मग झालं काय? वचनांचा स्वतःची ओळख पटणे आणि वचन साहित्य जसे आहे तसे, जयश्री अक्कांचं विधान आहे, वचन साहित्य जसे आहे तसे आपल्याला समजून घ्यायचंय. अगदी बरोबर आहे, तसंच समजून घ्यायला पाहिजे. परंतु ज्या लोकांनी आजपर्यंत ज्यांच्याकडे ठेका होता, ज्यांच्याकडे टेंडर घेतलं होतं, त्या लोकांनी बसवण्णांचं वचनावर प्रवचन करणारे लोक होते, बसवण्णांच्या वचनावर पुराण सांगणारे लोक होते, जे लोक धर्म मार्तंड म्हणून मिरवत होते, जे कुणी धर्माचार्य म्हणून होते. त्यांनी काय वचनं सांगितली आपल्याला? त्यांनी जी वचनं सांगितली, एखादं वचन नावापुरतं सांगून, बसव पुराण जरी असेल तरी बसवण्णांचं चरित्र, तर एखादं वचन नावापुरतं सांगून, स्वामी बाळ नगसुद्रू, त्या स्वामीनं खूप हसवलं, तर लोकांना रंजन करण्यासाठी या लोकांनी वचनाचा विपर्यास केला. मी 3 वचन खास उदाहरणासाठी सांगेन. त्या 3 वचनांपैकी एक वचन आहे, वलसतिंबवने भल या कोल्लुवने मादिगा. आम्हाला पुराण सांगताना, आम्हाला प्रवचनकारांनी सांगताना किंवा आमच्या सो कॉल्ड विद्वानांनी, ज्यांना
एका विचारधारेशी बांधील असलेले अनुवादक होते. त्या लोकांनी या वचनाचा अर्थ असं सांगितला, अमंगळ वलस तिंबोने म्हणजे अमंगळ. अमंगळ म्हणजे काय? नॉनव्हेज. नॉनव्हेज खाणारा हा भलया महार आहे. पल्लवने मादिगा हिंसा करणारा हा मांग आहे. गेम बघायच्यात कशी आहे. अमंगळ खाणारा हा महार आहे आणि हिंसा करणारा हा मांग आहे. मी मुद्दाम शब्द थेटपणे वापरतोय. मित्रांनो, हलसू म्हणजे तू जर कायक न करता खात असशील तर ते तुला हलसच आहे. तू आयता खात असशील तर तू हलसच आहे. लोक दक्षिणा दिल्यानंतर तू जगणार असशील तर ते तुला हलसच आहे. तू पुन्हा सांगायची गरज नाहीये तुला हलस तिंबवणे भले. म्हणजे ह्या लोकांनी आहारामध्ये धर्म आणला. यांनी सांगितलं की बाबा हे असं खाणं हे वर्ज्य, हे पदार्थ वर्ज्य आहेत, हे असं खाणं वर्ज्य आहे, हे चुकीचं आहे. याच लोकांनी बसवण्णाला एका भगव्या कपड्यामध्ये गुंडाळून बांधून ठेवला. त्याची जी वचनं होती, त्याची जी त्यांच्या वचनांचा जो आशय होता त्याचा विपर्यास केला. पल्लूने मादिगा, तू जर जे क्षमावीरस्य भूषणम म्हणून वर्षातून एकदा जाहिरात देऊन हे आमचे जैन बांधव वर्षभर, जैन व्यावसायिक जर असेल तर 2 व्यावसायिक जर असतील, एक लिंगायत व्यावसायिक आहे आणि दुसरा जैन व्यावसायिक आहे, समोरचा माणूस लिंगायत व्यावसायिकासोबत काम करायला, व्यवसाय करायला प्रेफर करतो, प्रायोरिटी देतो. त्याला माहिती आहे की बाबा हा सचोटीनं काम करतो म्हणून. जैनांच्या व्यावसायिकतेबद्दल आपल्याला जास्त भाष्य करायची गरज नाहीये. तुम्ही पर्युषण पर्वाच्या शेवटच्या दिवशी पानभर जाहिरात देऊन आम्हाला पुन्हा तुम्ही सांगताय की क्षमा वीरस्य भूषणम, आमच्याकडून नकळत काही चुकीचं घडलं असेल तर तुम्ही आम्हाला माफ करा, कारण तुम्ही वीर आहात, तुम्ही आम्हाला क्षमा करा. बसवण्णांनी ही ढोंग नाकारली होती. म्हणून बसवण्णा सांगितली की वलस तिंबवने भले या पल्लवने मादिगा. या सगळ्या गोष्टी आपण समजून घ्यायला पाहिजे. दुसरी गोष्ट आहे, दुसरं एक वचन आहे असंच, हा, उಳ್ಳवरू शिवालय माडवरू नानेनु माडली बडवनय्या. धनिक बांधती, त्याचा अनुवाद मी मुद्दाम मूळ कन्नड वचन सांगितलं. ज्यांना कन्नड जे फेमिलियर आहेत कन्नडशी त्यांना हे मूळ वचन माहित आहे. ज्यांना कन्नड माहित नाहीये त्यांच्यासाठी मी अनुवाद सांगतो. त्यांनी हेच असंच अनुवाद आपण ऐकला असेल तर बघा. धनिक बांधती मंदिर आम्ही काय करावे देवा गरीब आहोत. धनिक बांधती मंदिर आम्ही देवा गरीब, मग मी काय करू? माझे पायच खांब, माझे डोकं, शरीर हे मंदिर आणि माझं डोकं शिरवहन्न कळसवय्या. जो माणूस महामंत्री होता, ज्या माणसानं स्वतःमध्ये नवीन जग निर्माण करण्याची धमक ठेवली होती, ज्या विभूतीनं स्त्री पुरुष समानतेचा पुरस्कार केला, ज्या विभूतीनं जाती व्यवस्थेला माती दिली, ज्या विभूतीनं वर्णाश्रम व्यवस्थेला तडा दिला, ती विभूती, ती व्यक्ती पुन्हा गरीब श्रीमंत कसं म्हणेल? नाही म्हणणार. ते उलट असं म्हटले असतील, बसवण्णांचं वचन असं असेल, ते मला असं वाटतं की उಳ್ಳवरू शिवालय माडवरू नानेनु बडवणे. ज्यांचं काय तुम्ही सांगता कौतुक, ज्याच्याकडे पैसे आहेत त्याचे खूप कौतुक सांगितलं तुम्ही, पण आपल्याला काय मंदिराची गरज नाहीये. कारण बसवण्णांनी देव नाकारलेला नाहीये, त्यांनी मंदिर व्यवस्था नाकारलेली आहे. जेव्हा हे शूद्रातिशूद्र लोक आले असतील बसवण्णांकडे, बसवण्णाचं महामनेमध्ये लोक आले आणि लोक म्हणले, जे आता ज्यांना आपण शरण म्हणतो 770 शरण शूद्रातिशूद्र लोक होते, ते म्हणले देवा आम्हाला मंदिरात येऊ देत नाहीत रे, काय करावं आम्ही? अरे मग तू जाऊ नको ना, तू जाऊ नको, तुला मंदिराची गरजच नाही मित्रा. कारण तुझं शरीर हे तुझं मंदिर आहे, तुझे पाय हे खांब आहेत, तुझं शरीर हे मंदिर त्याचं खांब आहेत आणि डोकं त्याचं सोनेरी मुकुट आहे. तुला मंदिराची गरज नाहीये. हा कॉन्फिडन्स आला लोकांमध्ये, अरे आपण काही गरीब नाहीये. धनिक बांधती मंदिर मी काय गरीब असा अर्थ नाहीये याचा, नसावा. आपण नंतर पठण सरांकडून याचा अन्वयार्थ समजून घेऊया. त्याच्यामुळं ज्याला मंदिर व्यवस्थाच नाकारली, त्यांनी पुरोहितशाही नाकारली. या सगळ्या गोष्टीमुळं मला असं वाटतं आपण हेच ऐकत आलो. कार्ल मार्क्सच्या पूर्वी ज्या माणसानं
वर्गविरहित समाजाची निर्मिती केली, ती व्यक्ती, ती महान विभूती पुन्हा कसं श्रीमंत आणि गरीबांचे कसं कॅटेगरी करेल? करणार नाही. त्याच्यामुळे अन्वयार्थ सांगणारी आम्हाला ते सांगितले, कारण आम्ही सांगतो म्हणजे ऐकलंच पाहिजे ना. घोळ असा झाला. म्हणून मी या वचन अध्ययन वेदिकेचा मी आभारी आहे की वचन साहित्य जसे आहे तसे समजून घेण्याचा संकल्प, समजून पहिला घेण्याचा संकल्प, नंतर जमेल तसं इतरांना समजून सांगण्याचा संकल्प त्यांनी केला. त्याबद्दल आपले कितीही आभार मानले तर कमीच आहे, कितीही अभिनंदन केले तरी ते कमीच आहे. बसवादी शरणांच्या नंतर साधारणतः 150 ते 200 वर्षांपासून आपल्याला वारकरी संप्रदाय सुरू झाला. वारकरी संप्रदायामध्ये सगळ्यात जास्त प्रभाव ज्यांचा आहे तर ज्ञानेश्वर माऊली आहेत. ज्ञानेश्वर माऊली नंतर तुकाराम महाराज आहेत, नामदेवराय आहेत. नामदेवराय सिनियर आहेत ज्ञानेश्वर तुकाराम पेक्षाही. नामदेवरायांच्या अभंगामध्ये बसवांनांच्या वचनांचा थेट प्रभाव दिसून येतो. तुकारामांच्या अभंगामध्ये बसवांनांचा थेट प्रभाव दिसून येतो. बसवांना ज्याला कायकवे कैलास म्हणतात, श्रम केल्याशिवाय ज्याचं नाही, काम केल्याशिवाय राहायचंच नाहीये, असं ज्या बसवांनांनी सांगितलं. तुकाराम महाराज त्याच कायकवे कैलासचं मराठीमध्ये अन्वयार्थ असं सांगतात, जो करून खाई तुका त्याचे पाय धरी. जो करून खाय तुका त्याचे धरी पाय. हा असा पैसा आहे शरण संकुलामध्ये, शरण संप्रदायामध्ये जे नंतरच्या काळात स्थित्यंतर झाली, कल्याण क्रांती झाली. कल्याण क्रांतीनंतर एकेका शरणांना मारण्यात आलं, लोक उळवीपर्यंत गेले. आम्ही मागच्या आठवड्यामध्ये ककेरीपर्यंत जाऊन आलो त्या कक्यांच्या शोधासाठी. तर उळवीपर्यंत लोक गेले, वचन वाचवली. त्याच्या नंतर शरणांना मिळालेली किंमत, शरण नुडीदंते नडेवाले होते नव्हे, नडेदंते नुडीवाले होते की आधी तू वाग नंतर तू सांग असं होते. ती थोडी वारकरी संप्रदाय, मी मुद्दाम वारकरी संप्रदाय आलो की वचन कितीही सांगितलं तरी राहणार आहे. आपण मराठी वाचक श्रोते जास्त असल्यामुळं वारकरी संप्रदायाचा आणि शरण संप्रदायाचा अनुबंध खूप महत्वाचा विषय आहे. आजपर्यंत ज्या ज्या लोकांनी जे आक्षेप आहे माझा विशेषतः कन्नड स्कॉलरांचा, आजही आम्ही जेव्हा कन्नड अभ्यासकांसोबत वाद घालतो ते म्हणतात नाही नाही नाही, वारकरी संप्रदायाचा आणि शरणांचा काहीच संबंध नाही, असं म्हणणारे महाभाग मला भरपूर भेटले होते. त्याच्यामुळं तुकारामांच्या अभंगामध्ये बसवांनांची वचनं ऍज इट इज टेक्स्ट दिसतात. म्हणजे डॉक्टर शशिकांत पट्टण एका इंटरनॅशनल सेमिनार मध्ये भाषण द्यायला गेले, तिथे एक कन्नड, मी व्यवसायानं पत्रकार असल्यामुळे ही भाषा वापरतोय, एक कन्नड रिपोर्टर तिथं रिपोर्टिंग करायला होता, तिथे एक मराठी रिपोर्टर होता, तो रिपोर्टिंग करायला आला होता आणि बसवण्ण नावाचा संत भाषण करत होते पट्टण सरांसारखं. आणि जे मराठी रिपोर्टरनं रिपोर्टिंग मध्ये आपल्या बातमीमध्ये जे कोट केलं ते तुकारामांची अभंग झाली. ज्या कन्नड पत्रकारांना वचनं लिहिली ती वचनं म्हणजे बसवण्णांची वचनं झाली. मी एक किस्सा सांगतो आणि आपण समारोपाकडे यायलो. मी एक किस्सा सांगतो तुकारामांच्या आणि बसवण्णांच्या आणि एकूणच शरणांच्या अनुबंधाविषयी. तर पठण सरांना तो विषय माहित आहे की गांधी जेव्हा येरवडच्या कारागृहामध्ये होते, गांधींनी तुकाराम महाराजांची गाथा अभ्यासली. तुकाराम महाराजांचं असं त्यांना की एक नातू आपल्या आजोबाला भेटतोय या पद्धतीनं ते उराउरी त्यांची भेट झाली असावी. महात्मा गांधींनी तुकाराम महाराजांच्या 16 अभंगांचा इंग्रजीमध्ये अनुवाद केला. त्या 16 अभंगामध्ये 9 अभंग जे कॅटेगरी करायला होती, त्या 16 अभंगामध्ये 9 अभंग अशी आहेत जे महात्मा बसवण्णांच्या वचनांचा अनुवाद असल्यासारखं भास होत. सेम टेक्स्ट. त्या 16 पैकी 9 गेले. उरलेल्यामध्ये 3 वचनं अशी आहेत जी सिद्धरामेश्वरांची वचनं आहेत, 2 अल्लम प्रभूंची वचनं आहेत. त्यापैकी एक फेमस वाणगी दाखल उदाहरण द्यायचं की अत्तलित्त होगदंते हेळवण माड या तंदे.
ಸುತ್ತಿ ಸುಳಿದು ನೋಡದಂತೆ ಅಂಧಕನ ಮಾಡಯ ತಂದೆ, ಮತ್ತೊಂದು ಕೇಳದಂತೆ ಕಿವುಡನ ಮಾಡಯ ತಂದೆ, ನಿಮ್ಮ ಶರಣರ ಪಾದವಲ್ಲದೆ, असं काहीतरी असंच बसवण्णांचं वचन येते. अत्तलित होगदंते हेळवना माडे. तुकाराम महाराजांचं त्या 16 अभंगांना जे महात्मा गांधींनी इंग्रजीमध्ये अनुवाद केला त्या लिस्ट मधलं पहिलं अभंग आहे तुकाराम महाराजांचं. काहीच्या बाही ऐकण्यापेक्षा देवा मला आंधळा कर, नको ते पाहण्यापेक्षा देवा मला, काहीच्या बाही पाहण्यापेक्षा देवा मला आंधळा कर, नको ते ऐकण्यापेक्षा देवा मला बहिरा कर, चुकीचं बोलण्यापेक्षा देवा मला मुका कर. महात्मा गांधींनी जी 3 माकडं घेऊन फिरली आयुष्यभर, एक डोळ्यावर हात ठेवलेला, एक कानावर हात ठेवलेला आणि एक तोंडावर हात ठेवलेला, ती 3 माकडं आपल्याला तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये मिळतात. तीच 3 माकडं अत्तलित नोडदंते सांगेत महात्मा बसवण्णांच्या वचनामध्ये भेटतात. त्याच्यामुळं तुकाराम महाराजांचं नातं बसवण्णांशी कसं होतं, नामदेवरायांचं नातं बसवण्णांशी कसं होतं, सगळ्या संतांचं, आमच्या ज्ञानेश्वर माऊलींचं चन्नबसवण्णांची नातं कसं होतं, नातं तसंच होतं जसं आपल्या आजोबाशी त्याच्या नातवंडाचं असतं. आम्ही दरवर्षी आषाढीला एक मॅगझिन काढतो, त्याचे संपादक आहेत सचिन दादा परब. सचिन परब म्हणून एक सिनियर ज्येष्ठ पत्रकार आहेत. ते दर आषाढी वारीला असं रिंगण नावाचं मॅगझिन काढतात ते, आणि आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पंढरपूरमध्ये त्याचं प्रकाशन होतं. या रिंगण मॅगझिनशी वार्षिकांकाशी मी 7 वर्षापासून जोडलेला आहोत. आम्ही पहिला रिपोर्टाज केला होता विसोबा खेचर यांचा, जे औंढा नागनाथाशी मंदिराच्या जवळ नामदेवरायांचं मंदिर आहे ना, मंदिराच्या बाहेर त्यांचं एक छोटं मंदिर आहे. त्या मंदिरातलं त्या विसोबा खेचरांचं आणि बसवण्णांचं साम्य काय आहे, आपण वचन आणि अभंगाबद्दल बोलायलो. फक्त एक वचन एक वेगळा टॉपिक. वचन आणि अभंगाचा अन्वयार्थ असा आहे, बसवण्ण जे सांगतात, तुझा ईश्वर चराचरात आहे, जगदगल मुगीलगल मिगेगल निम्मगल, जो सगळीकडे आहे, पशु पक्षी प्राणी ह्याच्यामध्ये सगळीकडे आहे, सगळं जीवात्म्यांच्या कल्याणाचा तो विचार करतो. तसं विसोबा खेचर हे वय झालेले वृद्ध झालेले संत होते. ते ज्याला आजच्या व्यवस्थेमध्ये 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग म्हणून आपण ओळखतो, त्या औंढा नागनाथाच्या ज्योतिर्लिंगाच्या पिंडीवर ते पाय ठेवून झोपले होते. तिथे नामदेवराय जातात आणि नामदेवराय म्हणतात की बाबा इथं कसं काय तू पाय ठेवून झोपला बरं, पाय ठेवून देव आहे. मग विसोबा खेचर सांगतात की बाबा मी थकलोय आणि तूच हे माझं पाय काढून खाली ठेव. ती आख्यायिका अशी आहे, जिथं ते पिंडीवरून पाय खाली नामदेवराय पाय खाली ठेवतात आणि त्या पायाखाली पिंड येते, शिवलिंग येतं, जे पुरुष आणि प्रकृतीचं मिलन आहे, जे शिवलिंग स्थावरलिंग ज्याला आपण म्हणतो, तशी पिंडी येते. जिथे जिथे ठेवतात तिथे तिथे ती पिंड येते. चराचरात देव आहे, ही बसवण्याची शिकवण. विसोबा खेचरांनी नामदेवरायाला सांगितलं की अशी एक जागा दाखव जिथे मी पाय ठेवू शकतो, जिथे देव नाहीये. गालिबचं शेर आहे, मंदिर मस्जिद में बैठ के पीने दे मुझे, वरना ऐसी जगह बता जहां खुदा ना हो. देव कुठं नाही, अशी एक तरी जागा दाखव जिथे बसून मी पिऊ शकतो. सर्वत्र यत्र तत्र सर्वत्र जर देव असेल तरी आमचे पुजारी मंडळी सांगतात आमचा गणपती जागृत देवस्थान आहे, तुम्ही इथे येऊन पूजा करा. आमची ही देवी जागृत देवस्थान आहे, ती नवसाला पावते, तिला इथंच आलं पाहिजे. ते स्थान महात्म्य या उत्तर भारतातल्या सगळ्या देवाबद्दल बघा तुम्ही, ते स्थान महात्म्याचं लई मोठी कॅसेट वाजवतात ते. हा सगळा पैस गाडगे महाराज म्हणतात तसं की देवळात फक्त पुजाऱ्याचं पोट आहे, बाकी काही खरं नाही. त्याच्यामुळं बसवण्णांची वचनं जर आपण व्यवस्थित अभ्यासली, बसवण्णांच्या वचनांचा आपण जर अन्वयार्थ नव्याने शोधण्याचा प्रयत्न केला, कारण नव्याने या अर्थानं की आपण 2021 मध्ये बसवण्णांच्या वचनांचा अभ्यास करायलो, बसवादी शरणांच्या चरित्राचा अभ्यास 2021 मध्ये करायलो, आपल्याला त्यांचे चरित्र माहित आहेत, कल्याण क्रांती माहित आहे, नंतर झालेले घोळ माहित आहेत, नंतर कुणी कुणी काय काय दिवे लावले ते सगळे माहित आहेत, कुणी बसवण्णांच्या विचारामध्ये घुसखोरी केली, कुणी त्यांचे विचार बाटवले, हे सगळं आपल्याला माहित आहे. त्याच्यामुळं कुणीतरी
त्रयस्थ माणूस चन्नवीर काय सांगतो, हा अभ्यासक काय सांगतो, त्या अनुवादक काय सांगतो, त्याही पेक्षा आपल्याकडे त्यांचं खुद त्यांनी स्वतः लिहिलेलं चरित्र आहे, त्यांच्या वचनांचं भांडार आपल्याकडे उपलब्ध आहे. मला वाटतं आपण त्या वचनांचा, त्यांच्या चरित्राचा अन्वयार्थ लावला, वचनांचा अभ्यास जर आपण प्रामाणिकपणे केलं तर बऱ्याच गोष्टी आपल्याला क्लिअर होतील. आणि हे सगळं काहीही वेगळा विषय नाहीये, आपल्याला आत्मसंवादाचा विषय आहे हा. आपण वचन वाचताना आपण स्वतःच वचन लिहिलेली आहेत आणि हा आपला अनुभव आहे असं जर आपण सेल्फ सॉलिलोकीच्या पद्धतीने विचार करत राहिलो तर बरेच गोष्टी क्लिअर होतील असं मला वाटतं. आम्ही 2 गोष्टी सांगितल्या, पत्रकार असल्यामुळं आमचं पिक्चर क्लिअर होतं, आम्ही कुठेही कन्फ्यूज नाहीये. कारण आम्ही या अर्थाने की माझा जो प्रकाशक आहे तो दत्ता थोरे नावाचा पत्रकार आहे तो, आणि दुसरा जो फायनान्सर होता याला तो संतोष पवार. संतोष पवार ही व्यवसायाने तिघेही पत्रकार होतो. त्या दोघांनी मला घोड्यावर बसवले की लिंगायत स्वतंत्र धर्माचं जर असेल तर तू लिहून दे. मग लिहून दिलं. आम्ही काय द्यायचंय आपल्याला, फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन जसे असतात, आम्ही ठरवलं. आम्ही एक चॅप्टर त्याच्यात असंही आहे की 1008 आणि 108चं काय कार्यकारण भाव आहे, वीरशैव कोण आहे, म्हणजे काय, लिंगायत म्हणजे काय, वीरशैव म्हणजे काय, सगळ्याच गोष्टी आहेत. मी तर क्लिअर त्याच्यात स्टेटमेंटच आहे की वीरशैव हे नन अदर दॅन ही वैदिकांची बी टीम आहे. ज्यांना वैदिक म्हणून घेणं जरा ऍकवर्ड वाटतंय ते स्वतःला वीरशैव म्हणून घेतात. गावाकडे 10वी फेल झालेला मुलगा तो लिंगायत राहतो आणि ITI GTI करून आलेला पुण्याच्या चिंचवडच्या MIDC मध्ये काम करणारा मुलगा जरा श्रीमंत होतो, आई वडिलांना घेऊन येतो. मग नंतर कधीतरी एखादे महाराज त्याच्या घरी जाऊन येतात, मग तो आपसुकच त्याचं लेबल कन्वर्ट होतं ते वीरशैव मध्ये. तो सांगतो नाही नाव आपो ಎಲ್ಲ ಅಪ್ಪೋರ್ನ ಮನಿ ಬರ್ತಾರೆ ನಾವು वीरशैव इथे. हा आपण बेसिक फरक समजून घेतला पाहिजे, हा बाकी काहीही नाहीये. जर आता परिस्थिती अशी आली की लिंगायत इझम, तू कालही लिंगायत होतो आम्ही, आज लिंगायत आहोत, भविष्यातही लिंगायत राहणार आहे. आम्हाला कोणी सांगायची गरज पडली नव्हती की कशाला आम्ही लिंगायत स्वतंत्र धर्म लिहिला. आम्ही यासाठी लिहावं लागलं, आम्हाला यासाठी मला ती भूमिका मांडावी लागली. लिंगायत स्वतंत्र धर्मच का, तर कुणीतरी आम्हाला सांगायला लागलं की नाही तुम्ही फलाणे आहात, तुम्ही लिंगायत नाहीये, लिंगायत नावाचं कुठलं धर्मच नाहीये, असं काही नसतेच ते. अशा सगळ्या गोष्टी चुकीच्या होत्या. मग तुम्ही कोण आहेत, तुम्ही याऊ आहेत, तुम्ही तेव्हा नाही. मी हे सांगण्यासाठी एक उदाहरण सांगेन. आपली जी नावं आहेत, तर पटणताई तुम्ही स्वामी असून जो मुद्दा होता, आमची जी नावं आहेत बघा, कुणाची नावं असू दे, जर लिंगायत म्हणून जन्माला आलाय. माझं नाव चन्नवीर आहे, माझ्या वडिलांचं नाव शांतलिंग, चन्नवीर शांतलिंग. मी भद्रेश्वर म्हणून. शांतलिंग स्वामींच्या वडिलाचं नाव चन्नय्या स्वामी होतं आणि चन्नय्या स्वामी, चन्नय्या जरा आउटडेटेड नाव होतं म्हणून वडिलांनी त्याला चन्नवीर केला. त्यांच्या वडिलांचं नाव नीलकंठ होतं, त्याच्या वडिलाचं नाव शरणय्या होतं. हे सगळी नावं असं आपल्या पूर्वजांची नावं जर आपण शोधत गेलो तर हीच नावं मिळतात, रिपीट 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 रिपीट. मराठा हिस्ट्रीमध्ये फक्त शिवाजी नाव हे 4 शिवाजी महाराज आहेत, राजाराम महाराज 4 आहेत. हे कसं आलं, आपण हिरियरची नावं, आपण आपल्या पूर्वजांची नावं जिवंत ठेवतो. आपल्याकडं बसलिंगव्वा आहे, आपल्याकडं मलकव्वा आहे, षडाक्षरी शिववळीचे षडाक्षरी आहे. आता ही बघा नावं, तुम्हाला एकोरामय्या कुठं भेटलाय का, नाही भेटला. द्वारकाधीश नावाचं नाव मिळतं आपल्याला, कुठला, तो कृष्ण द्वारकेचा राजा, द्वारकाधीश म्हणून असतील. रेणुक दारुक एकोराम पंडित तुम्हाला नावं भेटतात, नाही भेटत. घंटाकर्ण धेर्नुकर्ण नावं भेटतात, नाही भेटत. काय भेटत नाही, दे आर पायरेटेड. ती खूप अलीकडची नावं आहेत, ती आमची पूर्वजांची नावं नाही आहेत, आमच्या मातीत आमच्या रक्तात मिसळलेली ती नावं नाही आहेत. आपण ती समजून घेतली तर आपल्याला प्रॉब्लेम येत नाही. मग कुणी काही म्हणू दे, यार मुळात काय झालं, शेक्सपियर म्हणतो व्हॉट इज इन द नेम. या शरीराला काय म्हटलं तरी काय, अक्कल तीच असणार आहे, सगळ्याच गोष्टी तीच असणार आहे. जर असं असेल तरी व्यवस्थेनं असं सांगितलं आम्हाला की नाही बाबा तुम्ही असे नाहीये, तुम्ही लिंगायत वगैरे काही नाही, सब झूट आहे. त्याच्यामुळं आपल्याला ते सांगावं लागलं की लिंगायत हे स्वतंत्र धर्मच आहे म्हणून. त्याच्यानंतर आमचं एक नवीन पुस्तक आहे जे ह्याच्यामध्ये आहे, प्रिंटिंग मध्ये आहे, ते शरणगाथा म्हणून, हे त्याचं कव्हर आहे. हे सगळे आजूबाजूची जी लोक आहेत हे बिन चेहऱ्याची माणसं आहेत, ह्याला डोळे वगैरे काहीच नाही आहेत.
फक्त कपाळावर एक विभूती पट्टा आहे, त्रिपुंड विभूती आहे आणि त्यांना डोळे वगैरे नाही आहेत. लिंगायत स्वतंत्र धर्मचं कवर पण तुम्ही पाहिले की त्या दोघांना, जे पूजेला बसले त्या दोघांनाही डोळे नाही आहेत, चेहरा नाही आहे त्यांना. चेहरा नसलेल्या माणसांना, ओळख नसलेल्या माणसांना महात्मा बसवण्णांनी ओळख दिली, चेहरा दिला, नवीन धर्म दिला, इष्टलिंगाच्या पद्ध रूपाने देव दिला. फ्रॉम ओम टू टोम, गर्भापासून गाभाऱ्यापर्यंत तुमच्या सोबत तुमचा देव घेऊन जाण्याची पद्धत रुजवली, एक फॉर्म्युला दिला. मला वाटतं त्यासाठी बसवण्णा निर्विवाद म्हणून, त्यांची काय मोठेपणा सांगायचा आपल्याला काही विषय नाही. वचनं आपण समजून घेतली पाहिजेत. आणि जर आपल्याला ऐदक्की लक्कम्मा माझ्यासाठी सर्वोत्तम उदाहरण आहेत, यासाठी ऐदक्की लक्कम्मांनी बसवण्णाला जाब विचारला, सुळे संतवांनी बसवण्णांना जाब विचारला. त्याच्यामुळं आपण तर आता खुद बसवण्णा नाही आहेत, त्यांना जाऊन 900 वर्ष झाले, आपण त्यांच्या वचनांचा अन्वयार्थ नव्यानं लावू शकतो. महाराज जर प्रवचनकार जर चुकीचं सांगत असेल तर आपण त्यांना विचारू शकतो, विचारायला हवं. या शुभेच्छा सर. पटणताईंनी म्हटल्यासारखं वचन साहित्य आहेत जसे तसे, जसे आहेत तसे आपण तो स्वीकारावा, त्याचा अन्वयार्थ लावा, त्याचा अभ्यास करावा. आणि हे फक्त पाठांतराचा विषय नाही, बसवण्णा हा भाषणबाजीचा विषय नाहीच नाही, तो अनुकरणाचा विषय आहे, तो अभ्यासाचा विषय आहे नक्की, त्याही पेक्षा तो अनुकरणाचा विषय आहे. आपण बसवण्णांची मूल्य, बसवण्णांचे विचार रुजूया, अंगीकारूया, आपल्या दैनंदिन आयुष्यात जेवढं शक्य आहे तेवढं फॉलो करूया. त्या शुभेच्छासह मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आभार मानतो. शरणू शरणार्थी.